ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। बंजारा समाजाचे एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी भव्य आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। बंजारा समाजाला अनुसूचित जमात आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुण्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनाचे समर्थन करून निवेदन सादर करण्यात आले। हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद आहे, त्यामुळे समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी जोरदार मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला। या मोर्चामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तळेगाव, धावाडे, चिखली, चाकण, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, येरवडा, लोहगाव, कातळ, कोंढवा, पाषाण, वाघूर आदी भागातील बंजारा बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। पारंपरिक वेशभूषा, हळदीच्या पाण्यावर पारंपरिक नृत्य तसेच हजारो मोटरसायकलवरून आलेली तरुणाई या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले। मोर्चाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला व निवेदन देण्यात आले। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने पोहोचवावे व आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। सुमारे 25 ते 30,000 बांधव आणि कृपया करून इथं जवळपास जर ॲम्ब्युलन्स असेल तर ॲम्ब्युलन्स मागवा। कृपया करून ॲम्ब्युलन्स आपला ॲम्ब्युलन्स कृपया करून तर जल्दी मागवा। ॲम्ब्युलन्स कुठे असतील तरी कृपया स्टेजच्या मागे यायचं आहे। ॲम्ब्युलन्स कुठे असतील कृपया स्टेजच्या मागे यायचं आहे। तर ॲम्ब्युलन्स नमस्कार सर मीडियावाल्यांना, आज आम्ही पुणे येथे एसटी आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेट आहे, जे मराठा समाजाला लागू केलेलं आहे, ते गॅजेटची अंमलबजावणी त्याच्यामध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, आंध्र आणि तेलंगणा या दुसऱ्या राज्यामध्ये, तर त्याची नोंद त्याच्यामध्ये सापडलेली असून बंजारा समाजाच्या नोंदीची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी यासाठी आज पुणे शहर व जिल्हा प्रतिनिधीमधून आम्ही भव्य प्रकारामध्ये मोर्चा करत आहोत। हा मोर्चा नाईक साहेबांच्या पुतळ्यावर कलेक्टर ऑफिस इथे होणार आहे। सर्व मीडियावाल्यांना विनंती आहे की हा मोर्चा तुम्ही भव्य स्वरूपाचा दाखवा। समस्त बंजारा समाजा वतीने आलेल्या प्रत्येक माझ्या बंधू भगिनीचं, नागरिकांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। सदरचा जो मोर्चा आहे आमच्या बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण मध्ये समावेश करण्यात यावे, कारण का आम्ही एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये जे काही 5 क्रायटेरिया आहे ते क्रायटेरिया फुलफिल करतो, त्यामुळे आमच्या समाजाला हे एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। स्वातंत्र्य होऊन जवळपास आता 78 वर्ष पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहे, तरी देखील आज जगात आमच्या समाजाला हक्काचा, आम्ही कोणाकडनं भीक आता दान मागत नाही, आमचा हक्काचा जे आहे एसटी आरक्षण ते मागतोय। म्हणून माझ्या शासनाला एकच विनंती आहे, माझ्या या समाजाला एसटीचं आरक्षण तात्काळ देण्यात यावे। धन्यवाद। जय शिवराय। तमाम भारतातील साधारणपणे आपली लोकसंख्या आहे 10 कोटीच्या आसपास बंजारा समाज राहतो वेगवेगळ्या वर्गांमध्ये, आणि त्यापैकी साधारण 1 कोटी लोक महाराष्ट्रात असतात। आम्हाला पूर्ण भारतामध्ये आमची संस्कृती वेगवेगळ्या राज्यात एकच आहे, आपली बोली भाषा वेगळी आहे, सर्व बंजाराची एकच आहे, चालीरीती एकच आहे, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्हाला सामावून घेतलंय। ते आम्ही ओबीसी मध्ये आहोत, एसटी मध्ये आहोत, मध्ये आहोत, पुढे आम्हाला निराश आहे। आतापर्यंत स्वातंत्र्यापासून 75 वर्ष आमच्या अत्याचार देण्यात आलेला आहे, आम्हाला एसटी आरक्षणापासून होते। हे आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये आमची एसटी नोंद आहे आणि हैदराबाद आणि तेलंगणा राज्याने एसटीचे आरक्षण आम्हाला दिलं आहे। हे आरक्षण महाराष्ट्र सरकारने आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्यावं, एक नव्हे पूर्ण भारतामधील बंजारांना एसटीमध्ये सामावून घेण्यात यावं, ही आमची मागणी आहे। जय शिवलाल। जय शिवलाल। आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची खिणगी पेटली, जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एसटी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता, त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली, ते पण 1,36,000 त्या काळाची, म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते
विदर्भातनं, मराठवाड्यातनं, खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे. आणि आज पुण्याचा बांधव, माझा तेलंगणाचा बांधव, माझा आंध्राचा बांधव, माझा विदर्भाचा मराठा बांधव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो. चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला. आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या. कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे. काय म्हणले साहेब? आमचे लिगल ॲडवायझर पवार साहेब आणि ॲडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना साहेबांनी ऐकून घेतलं. 15-20 मिनटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेटपासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं. पुढचं बोल काय असेल तुमचं? हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल, तुम्ही ते शूट पण केले असाल, अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतो आहे. हे आग लागलेली आहे. एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाही आहे. एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे. आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा, कारण तुम्ही एकाला एक आणि एकाला एक करू शकत नाही. अन्यथा आम्ही मुंबईत तर आम्ही येऊच, पण आम्ही असे डोंगरात दर्यात राहणारा समाज आहे. आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही, त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही. मी एकटं बोलणं योग्य नाही. आमचे पवार साहेब काही गोष्टी त्याच्यावर बोलतील. ही लढाई आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे. अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत, सुप्रीम कोर्टापुढे. जसं काय रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत, तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत. तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला, तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडण्याने आमचा प्रश्न सुटतो आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे. एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि कलेक्टर साहेबांनी सांगितले की तुमचं प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल. पुढचं बोल काय असेल? आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे. आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे. पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल. आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलवू. तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेतं आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. अर्चन, मुख्य मागण्या काय आहे तुमच्या? आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना STमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा STमध्ये घेण्यात यावा, ही आमची मागणी आहे. धन्यवाद. समाज तुमचा कुठून आला? अरे हा जो समाज आहे सर, पुणे शहर व पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे. तेव्हा देखील भटकंती करत होता. आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा 78 वर्ष पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन देखील 75 वर्ष पूर्ण झाले. देखील आमच्या समाजाची आजपर्यंत भटकंतीच थांबलेली नाही आहे. जर भटकंती थांबवायचं असेल आणि तुमच्याबरोबर पण आम्हाला यायचं असेल तर STचं आरक्षण द्यायला पाहिजे. ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी इथं आणलेलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं, जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि निजामशाहीचं गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका STचं आरक्षण. कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी, डिप्रेट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं, राज्यघटनेनंतरनं सुद्धा STमध्ये कोण कोण आहे शिफारस द्यायला पाठवलं होतं. महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा STमध्ये होताच आणि आज पण आहेच. आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा STमध्येच आहे आणि STचं आमचं आरक्षण आमचा हक्काचं आहे आणि तो संविधानिक हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. तर STचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होईल. शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल. नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर आमच्या समाजाचा आत्मसन्मान वाढेल. जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरीने येऊ. जर समाज बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो. हे राज्यघटना सांगते. 382 मागणी योग्य आहे का ते? याचं ॲडव्होकेट म्हणून 100% माझं मागणी योग्य आहे. कारण का ह्याचा प्रोसेस आहे. राज्य शासनाने प्रस्ताव हा RGIकडे पाठवावा लागतो आणि RGIचा प्रस्ताव हा NCSTकडे पण नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल ह्याच्याकडे पाठवावा लागतो. दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपती मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला
एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर सन 1965ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बा जो समाज हे 5 क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आता 5 क्रायटेरिया कुठलं होतं? पहिला आहे भौगोलिक वेगळेपण, दुसरा आहे सांस्कृतिक, तिसरा आहे की लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि 5वा आहे की हा समाजापासून थोडंसं वेगळा राहतो, म्हणजे समाज तो अजून मिक्सअप झालेला नाही आहे. अशी त्याच्यात 5 क्रायटेरिया होत्या. ते 5 क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे. मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोष व्यक्त करण्याचे आहे, नेमकं काय कारण? आता रोष व्यक्त करणं, जर कोणीतरी एखादं मागणं त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं, त्याला देतो. मग आमच्यासारख्या लोकांचं काय? जो खरंच राज्यघटनेने आर्टिकल 14, 15 आणि 16चा जर त्याला विचार करायचा असेल, आर्टिकल जर 21चा विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्वलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे. त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासीसारखे फॅसिलिटी होत्या 1965च्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं. आमचं तर तो नैतिक अधिकार आहे. ज्याप्रमाणे मराठा समाज एकत्र होता त्यानंतर त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या. आत्ताच आपण मागायला सुरुवात केली आहे. आपला समाज आता एकवटला आहे. नेमकं अजून किती काळ जाईल या सर्व गोष्टी? सर आमची इच्छा आहे बघा, जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं 8 दिवसात नाही 2 दिवसात त्यांनी गॅजेट काढलं, हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, ह्या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे. मग मला सांगा, तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल, मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्या ना. प्रॉब्लेम काय? आणि एस टीमध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एस टीसारखी आम्हाला सुविधा द्या ना. राज्यात देत होते ना पहिला, तशी आदिवासीसारखी सुविधा द्या, एवढीच अपेक्षा आहे. हां चॅलेंज झालं आहे. जर ही बातमी माझ्यापर्यंत आलेली नाही आहे, जरी हायकोर्टात जरी पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं, आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही. जर शासनाने एखादी आरक्षणाबद्दल दखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो. आणि एवढं पण नाही आहे, कायदा पारित करण्याचा, कायदा अंमल करण्याचा, कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहीत आहे, ते लेजिस्लेशन बॉडीला आहे. लेजिस्लेशन बॉडी म्हणजे कोण? आमदार, खासदार वगैरे, लोकसभा, राज्यसभा, खाली विधानसभा, विधान परिषदला आहे. मग आता एखादा शासनाने घेतलेलं आहे, तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केले, पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट बघतं, पण आदेश करत नाही, हे डिरेक्शन देतं. म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा रे बाबा हे काय आहे, एकदा तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करा. असं मुख्य चेहरा कोण आहे? म्हणजे नाही, समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे, ह्याच्यामध्ये कोणी चेहरा नाही आहे. जरी तुम्हाला मी दिसत असेल किंवा दुसरे माझे मित्र, सहकारी मित्र दिसत असेल, असं काय नाही. समस्त बंजारा समाज पुणे शहर पुणे जिल्हा आहे. फक्त